नए साल के जश्न को देखते हुए नागपुर शहर में ट्रैफिक पुलिस का जबरदस्त बंदोबस्त किया गया है। शहर के प्रमुख चौक, फ्लाईओवर और एंट्री पॉइंट्स पर नाकाबंदी और चेकिंग शुरू कर दी गई है। शराब पीकर वाहन चलाने वालों पर ट्रैफिक पुलिस की सख्त कार्रवाई की जा रही है। ब्रेथ एनालाइजर से जांच, संदिग्ध वाहनों की तलाशी और नियम तोड़ने वालों पर मोटा जुर्माना व लाइसेंस जब्ती जैसी कार्रवाई की जा रही है। नागपुर ट्रैफिक पुलिस ने नागरिकों से अपील की है कि नशे में वाहन न चलाए, नियमों का पालन करे और नए साल का जश्न सुरक्षित और शांतिपूर्ण तरीके से मनाए। 1000चे वर लोकांचे ब्रेथ टेस्ट केले होते आणि त्यामध्ये अराउंड 150 लोकांवर डीडीची कारवाई केलेली होती आणि त्यासोबतच जे मॅनपॉवर होती, सगळे जे वरिष्ठ अधिकारीपासून ते टोटल 5000चे वर आमचे अधिकारी आणि कर्मचारी रोडवर हजर होते आणि वेगवेगळ्या ठिकाणी नाकाबंदी करत होते आणि पेट्रोलिंग करत होते। यावेळी काही जे ॲक्सिडेंट पण झाले तर आमच्या अधिकाऱ्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन गेले। एक वाडीमध्ये एक भीषण अपघात झालेला होता। त्या आमचे जे ट्रॅफिक पीटर आहे वाडी MIDCचे ते स्वतःची गाडीमध्ये त्यांना लक्ष हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि त्यांनी जीव वाचवले। त्या अनुषंगाने असे 2 दुसरे पण प्रकार झालेले होते ज्यामध्ये आमचे अधिकाऱ्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले। तर हे एकूण मिळून आम्ही जे आमचा जो उद्देश होता की न्यू इयरच्या ईव्हमध्ये लोकांचे जीव वाचले पाहिजे, रॅश ड्रायव्हिंग झाले नाही पाहिजे, ते बरेचसे आम्ही अचीव केला। आणि आता परत आम्ही नवीन वर्षामध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेत कसा लोकांचे जीव वाचू शकतो आणि कसा लोकांचे जे डिसिप्लिन येऊ शकतो याच्यावर आम्ही कारवाई करणार आहे। जवळपास दरवर्षी आपण हा कार्यक्रम करतो आहे। वर्षभरामध्ये आता असं किती ॲक्सिडेंट झाले आणि आपल्याला किती सफलता झाली की ज्याच्यात कमी इंजर्ड झाले लोक? मागच्या वर्षाच्या तुलनेतून 26% आमची कमी झालेली आहे ॲक्सिडेंट्स आणि ते महाराष्ट्रामध्ये अव्वल नंबरवर आहे आणि त्यांचे जे नंबर आहेत ते 94नी डेथ कमी झालेली आहे रोड ॲक्सिडेंटमध्ये मागच्या वर्षाच्या तुलनेतून।